हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी व्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळचे 7 वाजले. तर कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं रात्री आई आली होती माझ्याकडे. तर आत्ता आहे ना सकाळी सकाळीच तिने आहे ना दळण करायला घेतलं आहे. तर गव्हाचं दळण करते ती. येताना गहू पण आणले होते, गहू संपले होते तर थोडेसे आणले होते आणि मग माझे दादा घेऊन येणार आहेत बाकीचे गहू पण 10-12 किलो आणले होते दळणासाठी. तर ती गव्हाचं दळण करते. तोपर्यंत आहे ना काल नाशिकला गेलो होतो तर स्टीलच्या बॉटल वगैरे पाण्याच्या नेल्या होत्या, त्या स्वच्छ घासून वगैरे ठेवून देते. आणि एकीकडे कुकर पण चालू आहे. तर आता गव्हाचं दळण झाल्यानंतर आहे ना तिने मी 40 किलो रेशनचं तांदूळ धुवून ठेवलं होतं. मागे एक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं. तर आईने ना ते तांदूळ पण आहे ना 40 किलो व्यवस्थित नीट नेटकं करून स्वच्छ करून ठेवलं. आता इथे तिनं पोळ्या बनवायला घेतल्या आहे. तर ती पोळ्या करते आहे, मी बाकीचे दुसरे काही कामं आवरते. आणि आई आली ना कधी का हा एक फायदा असतो. माझ्या आई मागच्या वेळेस बी ना 2-3 दिवस आली होती. तर त्यावेळेस पण आहे ना तिने भरपूर असे कामं केले होते माझे. आणि आज आहे ना एकच दिवसासाठी आली आहे. तर इकडे ना दीदी आहे, तिला बघायला, अण्णाची मुलगी आहे, तर तिला बघायला आली आहे ती. आणि संध्याकाळी ना दादा पण येणार आहे, माझं गहू तांदूळ वगैरे सर्वच घेऊन. तर येताना आहे ना आईने कांदे पण मला आणले होते, माझे कांदे संपले होते. तर संध्याकाळी दादा पिकअपच घेऊन येणार आहेत, दादा आणि अण्णा. तर ते गहू तांदूळ सगळं काही कांदे वगैरे सर्वच आणणार आहे. पण मग आत्ता आहे ना येताना 5-7 किलो कांदे आणले. तर ते ना जाळीमध्ये भरून ठेवले. आईचा स्वयंपाक चालू आहे. वरण भाताचा कुकर मी लावला होता, पीठ भिजून ठेवलं. आईने पोळ्या करायला घेतले. आणि आज आहे ना दिवसभर भरपूर असे कामं आहे. खूप छान असा व्हिडिओ आहे, तर नक्कीच बघा. तर इथे ना कांदा उभा चिरला आहे, कढईत तेल टाकलं आहे, त्याच्यामध्ये कांदा टाकला आहे, व्यवस्थितपैकी परतून घ्यायचा आहे कांदा. आणि मला आहे ना बोंबलाची चटणी बनवायची आहे, म्हणजे बोंबलाची भाजी. तर कांदा आहे ना लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. लाल तिखट टाकली, हळदी पावडर टाकली आहे, जिरा टाकला आहे, सर्व काही तेलामध्ये ना मसाले परतून घ्यायचे. खूप छान अशी बोंबलाची चटणी होते. वरण भात भाजी पोळी झाली आहे. तर आता फक्त बोंबलाची भाजी बनवायची आहे. तर बोंबील आहे ना गरम पाण्यात भिजत ठेवले होते आणि स्वच्छ 2-3 पाण्याने ना धुवून घेतले नळाखाली. आणि मस्त असे मऊ लुसलुशीत झाले गरम पाण्यात भिजवल्यानंतर. व्यवस्थित आता मिक्स करून घेते आणि त्याच्यामध्ये ना गरम पाणी टाकते शिजायला, म्हणजे मस्त अशी बोंबलाची भाजी तयार होईल. तर जरा लपथप ठेवायची आहे आणि सुकी पण मस्त लागते. तुम्हाला जशी करायची ना बोंबलाची भाजी तशी तुम्ही करू शकता. तव्यावर पण छान होते. चवीनुसार मीठ टाकल्यावरतून कोथिंबीर टाकायची. आई आली आहे तर पापड बनवायचे आहे, बहिणीचे पापड आहे. तर ही आहे ना 2.25 किलो सफेद उडदाची डाळ आहे आणि 1/2 किलो मूग डाळ, म्हणजे 2.5 किलोचे तिला बनवायचे. आणि 2 त्याच्यामध्ये ना रामबंधू पापड मसाल्याच्या ह्या 2 पुड्या टाकायच्या आहे. तर चला आता आहे ना गिरणी, गव्हाचं दळण चालू होतं तर गिरणी आता झाली आहे. गव्हाचं दळण दळून गिरणी बंद करते. आणि ही डाळ व्यवस्थित आता पुसून घ्यायची आहे कपड्यांनी, म्हणजे त्याचं आहे ना पांढरा जी काही पावडर वगैरे असते ना ती निघून जाईल. आणि ती गिरणीतून दळून घेते. ज्या नंबरवर गव्हाचं पीठ दळते ना बारीक चाळणीत, त्याच चाळणीत आहे ना पापडाचं पण डाळ दळायची आहे. तर चला आता हे दळून घेते. किचनवरचे भांडे वगैरे थोडेसे राहिले उचलायचे, किचन धुवून घेते. तोपर्यंत गिरणीत डाळ टाकून देते, म्हणजे 2-2 कामं होतील. झालं आहे गव्हाचं दळण पण दळून. आणि इथे ना आईने रेशनचं तांदूळ मी धुवून ठेवलं होतं 40 किलो. तर ते तिनं आहे ना व्यवस्थित नीट करून ठेवले. तर तीच घाणे गव्हाचं दळण पण एवढा डब्बा भरून ठेवला आहे. तर आता आहे ना थोडंसं पीठ थंड होऊन देते. येताना आहे ना आईने माझ्यासाठी मिरची पण घेऊन आले. दरवर्षी मला मिरची, मसाला, हळद सर्व काही आईच देते. मागच्या वर्षी पण मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, मिरचीचा फुल डब्बा भरून दिला होता. तर त्याच्यातली अजून कमीत कमी 4 ते 5 किलो मिरची आहे. आणि आत्ता ही 5-1 किलो मिरची दिली आहे. तर मस्त अशा आईने ना ह्या वर्षी वेगळ्या पद्धतीने मिरची बनवली. त्याच्यात भरपूर असे मसाले वगैरे टाकले आहेत. तर येताना हे ना आंबे आणले. तर घरीच, म्हणजे माझ्या आईच्या शेतामध्ये आहे आंब्याचे झाडं ना, तर मग तिथूनच आंबे आईने आणले गुळ आंबा करायला. तर बघूया वेळ भेटला तर गुळ आंबा पण बनवायचा आहे. तर मिरची वगैरे आता हे ठेवून देते. तर बघा किती लाल मस्त अशी मिरची झाली आहे. आणि आईने ना त्याच्यात खूप वेगवेगळे प्रकारचे ना मसाले टाकले, त्याच्यामुळे ना मिरची खूप सुंदर आणि तिला कलर पण खूप छान आला आहे. तर भरपूर असे मसाले तिने वापरले. आंबे बघा मस्त असे माझ्या दादांचे शेतामधले आंबे. तर 2-4 झाडं आहेत घराच्या आसपास, तर तेच आहे.
तर हे बघा आता हे सर्व काही आवरून ठेवते. आंबे ना स्वच्छ धुवून ठेवते. मिरची पण आहे ना भरून ठेवते. 2-3 दिवस झाले आईने दळून का काय आणली ती म्हणे. तर संध्याकाळी दादा ते येणार होते पण ती म्हणे आज आपणच घेऊन जाऊ. मग येताना ना सगळं काही घेऊन आले जे काही गाडीत बसेल असं छोट्या मोठ्या वस्तू. तर चला आजचा व्हिडिओ खूप छान आहे. तर किचन वगैरे आवरून घेतला आहे. 10 वाजता किचनवरचे सगळे काही कामं आवरले. हे बघा इथे ना पापडाचं पीठ भिजवून ठेवलंय. 2 उंडे झालेत तेवढं लावायला ठेवलंय म्हणजे लागेल तेवढं लागेल. बाकीचं आहे ना हे पण मळून टाकता येईल. ताट बाहेर ठेव आधी. तर आता आहे ना मी शेवाय करायला चालले. आई पापड बनविल तोपर्यंत. हे बघा इथं आईने पापड करायला घेतलंय. एका लेकीचे झाले आता दुसऱ्या लेकीचा नंबर लागलाय का ग मम्मी? हा आई म्हणून दीदी करून कोण देतय. असं व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे पापड छान येतात. मागचे पापड पण एकदम मस्त झालेत. तसेच आता हे पण पापड बनवायचे. आणि आईने ना तेवढं रेशनचं तांदूळ नीट करून ठेवलं आहे. आता ती पापडाची तयारी करते तोपर्यंत मी पटकन जाऊन शेवाया करून येते. तर हे बघा इथे ना गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि बारीक रवा आहे ना जिथं मी शेवाया बनवते ना तिथं मिळतो तर तिथूनच घेणार आहे. आणि हे गव्हाचं पीठ चालवलं मी ना मैद्याच्या नाही करत शेवाया तर गव्हाच्या पिठाच्या करते. आता ही जाळी नेते म्हणजे हिच्यात व्यवस्थित आणता येतील. तोपर्यंत आई पापड करायला सुरुवात करेल. ती बाहेर वाळते. ती लाल कलरची साडी घे. हां आराम खुर्ची आधी लावून मागच्या वेळेस आणि बाजूला ठेव. आई वडील म्हटल्यानंतर विचारायचंच नाही. आई वडिलांची माया खूप वेगळी असते. जगात सगळे सुख एक बाजूला आणि आई वडिलांचं प्रेम एक बाजूला असतं आपल्यासाठी. शेवया बनवायला यायच्या आधी ना मी मार्केटमधून जाऊन भाजीपाला वगैरे घेऊन आले. आज भरपूर अशा पालाभाज्या वगैरे आणल्या आहेत तर त्या पण निवडायच्या आहेत. जेवणं वगैरे झाले. किचनवरचे सर्व काही कामं आवरले. तोपर्यंत आपले दररोजचे सर्व काही कामं आवरले ना का मग बरं वाटतं. नाही तर कसं तो पसारा वगैरे ठेवून आणि असे कामं काढायचे. त्याच्यामुळे ना जर असे काही कामं असले ना तर लवकर उठायचं म्हणजे सर्वच कामं वेळेत आवरतात. पण आज ठीक आहे मला आईची मदत होती. ज्या वेळेस ना आपल्याला दररोजच्या कामांपेक्षा वेगळे कामं करायचे असले ना तर लवकर उठायचं म्हणजे कामं पण आवरतात. 4 किलो रवा बारीक रवा आहे तो चाळून घेतला आहे. त्याच्यामध्ये 3 किलो गव्हाचं पीठ टाकलं आहे. हे सर्व काही मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे ना मावशी. याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि शेवया बनवायला सुरुवात करायची आहे. तर हे बघा अशा इथं काठ्या बांधल्यात. बांबू अटकवून दिलेत आणि खाली एक साडी आथरले. त्याच्यावर शेवया टाकायच्या आणि त्या बनवून ठेवल्यात का मावशी तुम्ही विकायला? हे बघा अशा शेवया ह्या त्यांनी ना बनवून ठेवल्यात. ह्या मैद्याच्या आहे ना मावशी? हे त्यांना इकडच्या गव्हाच्या आहे का? ह्या गव्हाच्या आहेत. ह्या विकायला त्यांनी बनवून ठेवल्या. गिऱ्हाईक येऊन आणि डायरेक्ट घेऊन पण जातात. आता इथं मीठ सर्व काही आता मिक्स करून घ्यायचं. इथे ना आल्यानंतर मी रवा घेतला तर तो चाळून घेतला. पीठ काही चाळलं नाही कारण आत्ताच गिरणीतून पीठ काढलंय. गरमच आहे आणि घेऊनच आली आहे. तर चला आता इथे ना शेवयांना सुरुवात केली आहे. तर एकीकडे शेवया होतील तोपर्यंत आई थोडेफार घरी पापड पण बनवील. मैद्यापेक्षा आहे ना गव्हाच्या शेवया खूप चांगल्या कारण गहू आपलं घरचं असतं. त्याच्यामुळे आहे ना कधी शेवया बनवायच्या असल्या ना तर गव्हाच्याच पिठाच्या बनवायच्या. मैद्याच्या नाही बनवायच्या. शक्यतो टाळायच्याच मैद्याच्या बनवायच्या. तर त्या मावशीना घास टाकतात आणि शेवया ना वाळत घालायच्या. आपण असतात म्हणजे ज्याच्या शेवया असतात ना त्यांनी वाळत घालायच्या. तर इथे ना आता सर्व काही शेवया मी वाळत घालणार आणि त्या 4 किलो रवा 3 किलो आपलं गव्हाचं पीठ म्हणजे एवढं मिळून आहे ना मी 7 किलोच्या शेवया बनवल्यात. दूध टाकून आहे ना शेवयाची खीर पण मस्त लागते आणि गरम पाण्यात आहे ना शेवया ओतून आणि त्या पण छान लागतात. फॅन चालू ठेवलाय म्हणजे हवेनं आहे ना छान अशा शेवया सुकू राहिल्यात. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण व्हिडिओ तर खूप बघितले जातात पण चॅनलवर लाईक कमी असतात. त्याच्यानंतर सबस्क्राईब पण कमी आहे. तर प्लीज सपोर्ट करा. उन्हाळी
पदार्थांमधला आहे ना हा शेवटचा एक पदार्थ बनवायचा राहिला होता, ते म्हणजे शेवया. आणि हळद पण राहिली होती बनवायची. तर हळदला नंबर लागला पण इथे ना शेलम हळदच नव्हती. तर मग आई म्हणे काही घेऊ नको. मग माझ्या दादाने ना आणली नाशिकवरतून आणि आईने दळून पण घेतली. मग हळदीचं काम झालं आहे, त्याच्यामुळं हळद मिरची मसाला सर्वच झालं आहे. मसाला पण आई बनवणार आहे आता घरी गेल्यानंतर आहे ना. कांदा वगैरे तिने चिरून ठेवला आहे. उद्या घालू आता ती घेऊन जाईल. 26 वाजता होतं ग. मी दोन हो ये इकडे उभी. काय करते ग तू? शेवया करून आले. एक मिनिट आईला बसून नाही दिलं तर मध्ये आवरून गेलं. तिला वाटलं असेल का मी बसायला गेले. कुठं गेली असेल बसायला? काय गाडी हे करायला लागले पळपटाचं. इकडचे दाखव. मी शेवया बनवून आले ना तोपर्यंत आईने ना एक पिंडीचे ना पापड तयार करून ठेवले होते. आणि आता ना दुसरी पिंड आहे ना ती कुटायला घेतली. आता तिचे बनवून घेतो. तर आजीला आणि त्यांना आहे ना पापड बनवायचे नाही, कारण आजीचा आहे ना आत्ताच पुतण्या वारला आहे. आणि ज्योतीला पण बनवायचे नाही, कारण तिच्या आहे ना दिराचं लग्न झालं आहे. तर म्हणजे असं असतं, असं काही झालं ना तर मग ते पापड वडे वगैरे बनवायचे नसतात. आपल्याला नसले ना तरी पण आपण मग आपले नातेवाईकांकडून दुसऱ्यांकडून बनवून घ्यायचे, पण आपण स्वतः हात लावून बनवायचे नसतात. तर त्यामुळेच आहे ना त्या सगळ्याजणी बसल्या नाही तर एवढे ते ना माझे सगळे काही पापड बनवून झाले असते. शेवया बनवून आल्याबरोबर आहे ना लगेच पापड लाटायला बसले. तर आई आहे ना माझी वाटच बघत होती. तिला वाटलं मी कुठे गेले पापड सोडून. तर ज्योती तेच सांगत होती का आल्याबरोबर आहे ना आई तुला बघायला लागली. तर इथं बघा माझी मस्त भाची पण खेळू राहिले, तर ती जरा आम्हाला पापड लाटायला मदत करू राहिली. तर चला आता आहे ना सर्व काही पापड बनवून घेतो. मी शेवया बनवून आणल्याबरोबर आहे ना आजीने आणि आईने ना सर्व काही शेवया ना उन्हामध्ये वाळत ठेवल्या. आणि आत्ता आहे ना आजी ज्योती आणि मोना आहे ना माझं सर्व काही भाजीपाला आहे ना व्यवस्थित निवडून ठेवणार आहे. मी भरपूर पालाभाज्याच आणले, तर ते बघा ते आहे ना आता भाजीपाला निवडायला बसले आहे. आणि एकीकडे गप्पा पण चालू आहे. नाही तर एवढ्या जणींनी हात लावला असताना तर पापड लगेच होऊन गेले असते. पण त्याच्यातले ना त्यांना तिघींना पण पापड बनवायचे नाही, त्याच्यामुळे ना त्या बसल्या आहे. आणि इथं माझी भाची वगैरे खेळते. तिला पोळपट लाटणं पण मी आणलेलं आहे ना, त्याच्यावर आहे ना तिला एक लाटी दिली आणि ती आहे ना मस्त त्या लाटते पण आणि खेळते पण. तर मग म्हटलं तर बघा आई आली तर किती मदत झाली आईची मला. आणि पापड तर योगिताचेच होते. तर ज्योतीने ना तिला व्हिडिओ कॉल करून दाखवलं का बघ इकडं मस्तपैकी तुझे पापड होऊ राहिले. तर ती तेच सांगत होती का इकडे मी मस्त आरामात आहे, तिकडं माझे पापड तुम्ही बनवून पण टाकले. पण कसं तिला पण दिवसभर काम वगैरे असतं. तिचे 2 लहान मुलं, त्याच्यामध्ये माझी दीदी, म्हणजे 3 लहान मुलांचं करायला लागतं आहे तिला सगळं काही. आणि घरातले पण माणसं. तर मग म्हटलं जाऊ दे, मला काय एवढं काम नव्हतं, आज घरीच होते, सुट्टी होती. आणि आईने येताना डाळ वगैरे घेऊनच आली होती. तर मग म्हटलं चला देऊया तिचे पापड पण बनवून, नाहीतर मग तिला करायला लागले असते किंवा आईला घरून बनवून द्यायला लागले असते. तर घरी पण एक नातवंड आहेच आईचं, त्याच्यामुळे त्यांनी पण काही तिला बनवून दिले नसते. मग त्याच्यापेक्षा नाही इथं आम्ही सगळेजण होतं. तर मग म्हटलं चला वेळेत वेळ काढून येणं. तिचे काय 2.5 पावणे 3 किलोचेच पापड होते, तर ते पण तयार होऊन जातील. कुठे चालला? कुठे चालली? बाबांसोबत. टाटा बाय कर. मामा आत्या ये बाबू. चला बाबांना चालवलं.
जेव्हा कधी माझे दादा ते माझ्याकडे येतात ना तर रात्रीचे 9, 9:30, 10 वाजता येतात. पण आज पहिलाच दिवस आहे, म्हणजे आठवणीतला तरी पहिलाच दिवस आहे का 4 वाजता आले. तर त्यांनी सांगितलं नव्हतं, अचानक आले. घरात शिरल्यानंतर समजलं का ते आले, नाहीतर आम्हाला वाटलं होतं संध्याकाळी येणार आहे. तर तेच तांदूळ, गहू, जे काही माझं आत्ता पावसाळ्यात भरायचं सामान होतं ना तेच घेऊन आले, डायरेक्ट पिकअपच घेऊन आले. तर आता ते आले, बसले आणि बघा लगेच नात त्यांच्याकडे गेली. त्यांना बाबा चला खेळायला बाहेर वगैरे, घराच्या आजूबाजूने फिरून आणलं त्यांना. ती दररोजच येते माझ्याकडं, तिला माझ्याकडे आवडते. संध्याकाळ झाली का लगेच इकडं माझ्याकडे यायला निघते. ती आली ना का मग मी झोका काय करते काढून ठेवते, कारण आहे ना झोका हल्ला का ती पडून जाते. कसं तिचं वजन कमी आणि झोका आहे ना थोडा हल्ला ना तरी ती आहे ना खाली पडते. त्याच्यामुळे ती आल्याबरोबर आहे ना मी पहिला झोका काढून ठेवते, दोन्ही बेडचे दरवाजे बंद करते. कसं दरवाजे हवेने वगैरे आलं तर भीती वाटते, तिचा हात बोट गेलं बिला दारात, तर त्याच्यामुळे ना त्या आठवणीनं मी बंद करते दारं आणि झोका. हे 3 कामं करूनच पुढच्या कामांना सुरुवात करते. तर आता आपण बघू, मस्तपैकी पापड वाळला आहे तर भाजून बघते कसे झाले. त्याच्यावरून समजतात पापड लाल झालाय किंवा पांढरा शुभ्र झालाय. अरे वा, मस्त झाले. हा छान झालं. बोलाय ना हा, थोडासा ओलसर आहे ना. बघा किती मस्त असा पापड झालाय, म्हणजे असा लाल वगैरे नाही झाला. बघ मम्मी मस्त झालाय. आई बघ पापड छान झालाय. हा पण भाजू का? आता एकच भास झाला ना. चांगले सफेद झाले. चांगले झाले. असं नाही मग कसा